पूजाला सरडा दिसला हिल अंगावर. इतर टुरिस्ट कमी आहेत. जर आम्ही शनिवारीवर आलो असतो तर खूप लोक इतर मंडळी आम्हाला पाहायला मिळाले असते. आणि हे आकर्षक लोटस महाल म्हणजे हे हम्पीचं मॅप आहे. हे यू आर हिअर. आपण कुठं आहोत? आम्ही 46 नंबरला आहोत. ऑफलाईन काढलं इथं काउंटरला तर 40 रुपये प्रत्येकी तिकीट लागतं आणि ऑनलाईन काढलं तर 35 म्हणजे 35 रुपये लागतं. लोटस महालकडे आम्ही चाललोय. उग्र नरसिंह आणि मोठा शिवलिंग बघून अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. थंडगार वाटत आहे. माझ्या मागं जे दिसतंय ते लोटस महालचं तिकीट काउंटर आहे. आणि दोन्ही ऑप्शन आहेत. म्हणजे ऑफलाईन तिकीटही काढू शकतो आपण, ऑनलाईन पण काढू शकतो. ऑफलाईन काढलं इथं काउंटरला तर 40 रुपये प्रत्येकी तिकीट लागतं आणि ऑनलाईन काढलं तर 35 म्हणजे 35 रुपये लागतं. आणि फॉरेनर लोकांना प्रत्येकी 600 रुपये तिकीट आहे. म्हणजे आम्ही दोघं फिरायला चालू आहे. आम्हाला 70 रुपये बास पुरेसे झाले. इंडियन्स, वी आर इंडियन्स, प्राऊड टू बी एन इंडियन. पण फॉरेनर लोकांना 1200 रुपये 2 लोक आमच्या शेजारी उभे होते त्यांच्याकडनं घेतलं. आणि इथं सर्वात जास्त आवडलेली गोष्ट नेहमीप्रमाणे आहे ती म्हणजे स्वच्छता. जस्ट आय हॅव यूज्ड अ वॉशरूमसाठी गेलो होतो. एअरपोर्टला जेवढं स्वच्छता होती मी व्हिजिट केल्यानंतर मुंबई लखनौला तितकीच स्वच्छता इथे हम्पीमध्ये त्या लोटस महालच्या वॉशरूममध्ये उपलब्ध अवेलेबल होती. इतकं छान त्याने मेंटेन केलं आहे. आता आम्ही जाणार आहोत लोटस महाल पाहण्यासाठी. चला. अंतपूर म्हणजे पूर्ण सगळा नकाशा कुठं कुठं काय काय आहे एवढं तर पाहणं होतंय का हम्पीत. 1 नंबरला विरूपाक्ष टेम्पल असं दाखवलं त्याने. म्हणजे इथे विरूपाक्ष टेम्पल आहे. नाही सचिव कॉलेज गणेश 1 नंबरला. म्हणजे हे हम्पीचं मॅप आहे. हे यू आर हिअर. आपण कुठं आहोत? आम्ही 46 नंबरला आहोत. म्हणजे आम्ही अंतपुराला आहोत. जनाना प्रांगण, जनाना काय तर लिहिलेलं आहे. ब्रेल लिपी असेल. जलमहालला एंट्री नाही आहे, बांधून ठेवले आहे. असं जायचं का? मग समोरचं लोटस महाल मेन आहे. समोर दिसतंय तर लोटस महाल. हे आहे जलमहाल. रानी महाल का अधिष्ठान. म्हणजे हे मोठं बिल्डिंग होती राणी महालची, आता काळानुरूप पडलेला आहे. दिसायला तर सुंदरच आहे नेहमीप्रमाणे. आणि हे आकर्षक लोटस महाल मस्त. सूर्य डोकार आलाय. फोटो निघतील का नाही शंका आहे, पण चला पाहूया. लोटस महालच्या एक्झॅक्ट समोर आम्ही उभात. हे बघा. हम्पीतील लोटस महाल हा सुद्धा एका उत्कृष्ट वास्तुशिल्पीय रचना असलेला महाल आहे. तो त्याच्या कमळाच्या रचनेमुळे अधिकच ओळखला जातो. हा लोटस महाल आजूबाजूचे लोक एकत्र येण्यासाठी बांधला होता. मध्यंतरी सापडलेल्या नकाशामध्ये या जागेला काउन्सिल चेंबर असेही संबोधले जाते. असे म्हणतात की राजा कृष्णदेवरायांची राणी बहुतेक वेळ राजवाड्यात सुख आणि शांती मिळवण्यासाठी घालवत असे. हा समोर जे दिसतंय ते हत्ती पागा आहे. हत्ती ठेवण्याची जागा. जस्ट लोटस मंदिराचं एक्झॅक्ट मागं आलात तर हे दिसतं. आणि छान आहे. ग्रीनरी आहे, सुंदर आहे.
हत्ती पाग्याच्या शेजारी मी उभा आहे. याच्या एक्झॅक्ट समोर लोटस महाल आहे. हे सर्व वेल मेंटेन्ड आहे. भले जे स्ट्रक्चर आहे ते पडलेलं असो, म्हणजे बाकी इमारती मंदिरावर पट्टादकल किंवा हंपी पाहिलं तर ते सुस्थितीत आहेत, पण हे पाहायला गेलं की बरेच पडझड याचे झालेले आहेत. पण हे दिसायला छान आहे आणि छान वाटतंय. सकाळचा वेळ आहे, अर्ली मॉर्निंग आम्ही इथं आलोय आणि आमच्या व्यतिरिक्त इतर टुरिस्ट कमी आहेत. जर आम्ही शनिवारीवर आलो असतो तर खूप लोक इतर मंडळी आम्हाला पाहायला मिळाले असते, पण आम्ही वीकडेजमध्ये आलो त्यामुळे जास्त पब्लिक आमच्या सोबत नाही आहे. आम्हाला छान निवांत प्रत्येक ठिकाण जाता येते, छान फोटो सेशन करता येते. लोटस महाल, हत्तीचा पागा आणि संग्रहालय पाहून आम्ही पुढे आलोय. हे आहे बोर्ड लिहिल्याप्रमाणे कृष्ण मंदिर आणि राम मंदिर. अतिशय स्वच्छ सुस्थितीत असलेलं हे मंदिर. आत तर मूर्ती नाही आहे कुठल्या मंदिरामध्ये, पण इथं भले मोठे आंजनेय म्हणजे हनुमानाची मूर्ती आहे. किती आहे बघा, तुझा उंची दाखवू आपण, कम्पेअर करायला सोपं होतं. हे बघा, पूजाची उंची असेल 5 फूट, म्हणजे पूजाचं डबल आणि टिबल, जवळपास 10, 12, 15 फुटापर्यंत आहे मूर्तीची. पूजाला सरडा दिसला, हिल अंगावर. ए सरड्या, काय करायलास रे? सरड्याचा कलर पण दगडासारखंच आहे. पुढच्या लोकेशनला आम्ही आलोय, हजार रामचंद्र मंदिर. एवढे मंदिर, एवढे स्मारक आहेत हम्पीमध्ये की तुम्हाला 2 दिवस 3 दिवस बास होणार नाही. संपूर्ण हम्पी जर पाहायचे आहे तुम्हाला, इथं पूर्ण इतिहास आहे याचा. आता आपण जाऊया मंदिर पाहायला. हजार राम मंदिर हे हम्पीतील एक महत्त्वाचे मंदिर आहे. हे छोटे पण सुंदर मंदिर शाही क्षेत्राच्या मध्यभागी आहे. हे मंदिर हिंदू देवता श्रीरामाला समर्पित आहे. एकेकाळी राजे आणि विजयनगर साम्राज्याच्या घराण्याचे खाजगी मंदिर होते. रामायणाच्या कथेचे वर्णन करणारे अनेक फलक आणि मूर्ती इथे आहेत. हजार राम मंदिर हे अनेक पैलूंमध्ये एक अद्वितीय मंदिर आहे. मंदिराकडे लक्ष वेधणारी पहिली गोष्ट म्हणजे त्याचे नाव आहे हजारा राम. या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो 1000 राम. मंदिराच्या भिंतीवर दगडावर रामायणाची कथा कोरलेली आहे. मंदिराच्या बाहेरील भिंती राम आणि कृष्णांच्या अनेक अवशेषांनी सजलेल्या आहेत.